नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर आज आपण मोत्याच्या बांगड्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. यासाठी मी ओल्ड बँगल्स घेतले आहेत. एका बांगडीसाठी आपल्याला अशा 4 बँगल्स लागणार आहेत आणि या बँगलला मी अशा पद्धतीने ग्लू लावून घेत आहे आणि त्याच्यावरती दुसरी बांगडी ठेवते. पुन्हा या बांगडीला ग्लू लावून घेते. त्याच्यावरती आणखी एक बांगडी ठेवून घेते. पुन्हा ग्लू लावून घेते आणि याच्यावरती ही चौथी बांगडी ठेवून 15 ते 20 मिनिटं बाजूला सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता माझ्या या बांगड्या व्यवस्थित सुकल्या आहेत. त्यानंतर मी मोती घेतले आहेत आणि 30 गेजची वायर घेतली आहे आणि या 30 गेजच्या वायरचा मी 1.5 फूट इतका तुकडा कट करून घेतला आहे. या तारेमध्ये आता आपल्याला मोती ओवून घ्यायचे आहेत. हे मोती आपल्याला अंदाजाने ओवून घ्यायचे आहेत. इथे या तारेमध्ये मी अशा पद्धतीने अंदाजे मोती ओवून घेतले आहेत. यानंतर या ज्या तारेची टोकं आहेत ती मी अशा पद्धतीने या तारांना पीळ घालून घेते, जेणेकरून या तारेमधले मोती बाहेर नाही निघाले पाहिजेत. या तारेची दोन्ही टोकं अशा पद्धतीने एका हातात पकडून घ्यायची आहेत आणि हे मोती एकत्र करून या मोत्यांचा आणि तारेचा मध्य काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी 6 मोती बाजूला काढून घेतले आहेत आणि तार घट्ट पकडून घेतली आहे आणि या तारेला मी पीळ घालून घेते. त्यानंतर एका तारेमध्ये 3 आणि दुसऱ्या तारेमध्ये 3 अशा पद्धतीने टोटल 6 मोती आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचे आहेत. तार घट्ट पकडायची आहे आणि त्याला पीळ मारून घ्यायचा आहे. पुन्हा एका तारेमध्ये 3 आणि दुसऱ्या तारेमध्ये 3 टोटल 6 मोती एकत्र पकडून त्यांना पीळ घालून घ्यायचं आहे. आणि हे जे 3 मोती आहेत त्याचा जो मधला मोती म्हणजे जो सेकंड वाला मोती आहे ते मी अशा पद्धतीने पकडून त्यांना खेचते आणि त्याला गोलाकार आकार देते. आता ही डिझाइन मी बांगडीला लावून बघतीये व्यवस्थित बसतीये का ते. त्यानंतर पुन्हा एका लाईनमध्ये 3 आणि दुसऱ्या लाईनमध्ये 3 अशा पद्धतीने पुन्हा मोती पकडून मी पीळ घालून घेते. पुन्हा एका तारेमध्ये 3 दुसऱ्या तारेमध्ये 3 मोती पकडून पीळ घालून घेते. ही प्रोसिजर आपल्याला परत परत फॉलो करायची आहे. आणि अशा पद्धतीने मोत्याची पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता मी ही मोत्याची पट्टी अर्धी तयार करून घेतली आहे आणि जे मधले मोती आहेत ते मी अशा पद्धतीने खेचून घेते. यानंतर जी आपण चिटकवून ठेवलेली जी बांगडी आहे ती घेतली आहे. या बांगडीला मोत्याची पट्टी लावून बघतीये, जेणेकरून अंदाज येईल किती पट्टी तयार करायची आहे ते. आता मी इथे
मोत्याची पट्टी तयार करून घेतली आहे। याची जी तारेची टोकं आहेत त्यांना मी व्यवस्थित पीळ घालून घेतला आहे आणि उरलेली टोकं कट करून घेतली आहेत आणि ही तार आतल्या बाजूला अशा पद्धतीने प्रेस करून घेतली आहे। यानंतर जे बँगल आपण तयार करून घेतलंय त्याला अशा पद्धतीने ग्लू लावून घ्यायचा आहे। पूर्ण बांगडीला ग्लू लावून झाल्यानंतर ही जी मोत्याची पट्टी आहे ती अशा पद्धतीने या बांगडीभोवती लावून घ्यायची आहे। ही जी मोत्याची पट्टी लावली आहे ती सुकण्यासाठी थोडा वेळ जाईल आणि याची सुरुवातीची टोकं अशा पद्धतीने वर होतात यासाठी मी इथे तारेचा वापर करणार आहे। ही टोकं अशा पद्धतीने मी जी उरलेली तार आहे तिने अशा पद्धतीने बांधून घेते। दोन्ही टोकं मी अशा पद्धतीने बांधते। यानंतर ही बांगडी थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आता मी ग्रीन कलरचे क्रिस्टल बीड्स घेतले आहेत आणि हे जे मोती आहेत त्यांच्या मध्ये जी जागा रिकामी आहे तिथे मी ग्लू लावून घेते आणि त्यामध्ये हे ग्रीन कलरचे क्रिस्टल बीड्स अशा पद्धतीने लावून घेते। आता इथे जे आपण तार गुंडाळून घेतली होती ती आता आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने क्रिस्टल बीड्स लावून घ्यायचे आहेत। आता आपली खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी तयार झाली आहे। याआधीही मी माझ्या चॅनलवरती मोत्याच्या बांगडीचा फर्स्ट पार्ट अपलोड केला आहे। जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर हा मोत्याच्या बांगड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।